मध्य रेल्वेवरची लोकल सेवा ही विस्कळीत झाली आहे। सिग्नल मिळत नसल्यामुळे सीएसएमटी कडे जाणाऱ्या गाड्यांना लोकलना उशीर झालेला आहे। मध्य रेल्वेवरील लोकल वाहतूक तब्बल 15 ते 20 मिनिटं उशिराने धावते। शहाड ते कल्याण दरम्यान सिग्नलच्या प्रतीक्षेमध्ये लोकल उभ्या आहेत। तरी दृश्य आपण पाहताय, सीएसएमटी कडे जाणाऱ्या रेल्वेवर परिणाम झाल्याचं पाहायला मिळतंय। शहाड ते कल्याण दरम्यान सिग्नलच्या प्रतीक्षेमध्ये गाड्या उभ्या आहेत। मध्य रेल्वेवरील लोकल सेवा ही सकाळच्या वेळेला विस्कळीत झाल्याचं पाहायला मिळतंय। सिग्नल मिळत नसल्यामुळे सीएसएमटी कडे जाणाऱ्या गाड्यांना उशीर होतोय। मध्य रेल्वेवरची लोकल वाहतूक ही तब्बल 15 ते 20 मिनिटं उशिराने धावतीये। शहाड ते कल्याण दरम्यान सिग्नलच्या प्रतीक्षेमध्ये लोकल उभ्या असल्याचं पाहायला मिळतंय। ही दृश्य आपण पाहताय। सुनील जाधव आमचे प्रतिनिधी या संदर्भातली अधिक माहिती देतील। सुनील, दिशाली अगदी बरोबर आहे। आपण पाहिलं गेलं तर पहाटेच्या वेळेला लांब पल्ल्याच्या गाड्या ज्या आहेत त्या कल्याण स्टेशनवरनं सीएसटीच्या दिशेने जातात। मात्र या गाड्या उशिराने येत असल्याने ज्या रेल्वे ट्रेन आहेत याच्यावरती याचा पूर्ण भार पडतो आणि टिटोळापासून कर्जत आणि कसारा या ठिकाणाहून सीएसटी कडे जाणाऱ्या ज्या गाड्या आहेत त्या नक्कीच 15 ते 20 मिनिटं उशिराने धावतात आणि आजही तसाच प्रकार घडलेला आहे। चक्क आज शहाड स्टेशन ते कल्याण स्टेशनच्या दरम्यान सिग्नल मिळत नसल्याने अनेक गाड्या ज्या आहेत त्या ट्रॅकवरती थांबलेल्या या ठिकाणी दिसून येत आहेत। धन्यवाद सुनील दिलेल्या सविस्तर माहितीसाठी।